प्रेम हा शब्द ऐकला की आपल्याला वाटतं दोन मनं एकमेकांना समजून घेणं, साथ देणं आणि आयुष्यभर एकत्र राहणं. पण मानसशास्त्र वेगळं सांगतं. सायकोलॉजीनुसार आपण कोणावर प्रेम करतो यामागे काही विचित्र पण अगदी खरी कारणं असतात, जी आपल्या विचारांपेक्षा आपल्या अवचेतन मनातून निर्माण होतात. पहिलं कारण म्हणजे परिचयाची भावना. आपल्याला ज्यांच्यासोबत आपल्यासारखी वागणूक मिळते किंवा आपल्याला कोणाची तरी आठवण करून देतात, त्यांच्याकडे आपण सहज आकर्षित होतो. हे अनेकदा आपल्या बालपणीच्या अनुभवांशी जोडलेलं असतं. जसं कोणी आपल्याला आपल्या आईसारखं काळजी घेणारं वाटतं किंवा वडिलांसारखं मार्गदर्शन करणारं, तसं भावनिक बंध तयार होतो. दुसरं कारण म्हणजे कुतूहल आणि आव्हान. ज्या व्यक्ती सहजपणे मिळत नाही त्यांच्याविषयीचं आकर्षण जास्त वाढतं. मानसशास्त्र सांगतं आपल्या मेंदूला मिळवायचं आहे असं वाटणारं काहीतरी नेहमी आवडतं. त्यामुळे थोडं अंतर, थोडं रहस्य हेच प्रेमाची ठिणगी पेटवतात. तिसरं म्हणजे समानता आणि विरोधाभास यांचा खेळ. काही लोक आपल्या सारख्या विचारांच्या व्यक्तीकडे आकर्षित होतात कारण त्यात आपल्याला सुरक्षितता वाटते, तर काही जण अगदी उलटं, भिन्न स्वभावाच्या व्यक्तीकडे ओढले जातात कारण त्यात नवीनपणा आणि उत्साह असतो. दोन्ही प्रकारचं आकर्षण प्रेमात तितकंच प्रभावी ठरतं. चौथं कारण म्हणजे वेळ आणि परिस्थिती. मानसशास्त्र सांगतं आपण कधी प्रेमात पडतो हे सुद्धा परिस्थितीवर अवलंबून असतं. जसं तणावाच्या काळात कुणी आपल्याला आधार देतो तेव्हा ती भावना पटकन प्रेमात बदलते. म्हणजेच प्रेम हे नेहमी नियतीचं नसतं, ते कधी कधी योग्य वेळेचं फळ असतं. शेवटी शारीरिक आकर्षण आणि सुगंध यांचाही प्रभाव मोठा असतो. आपल्या मेंदूला काही सुगंध, काही आवाज, काही हालचाली आकर्षक वाटतात, जे आपल्या हॉर्मोन्सना प्रभावित करतात. म्हणूनच पहिल्या नजरेत प्रेम ही फक्त कविता नाही, ती मेंदूची रासायनिक क्रिया आहे. खरं तर प्रेम हा विज्ञान, भावना आणि आठवणींचा एक सुंदर संगम आहे. आपण विचार करतो की आपण मनाने प्रेम करतो, पण मानसशास्त्र सांगतं आपल्या मेंदूने ते आधीच ठरवलेलं असतं.